नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. इथे आपण ऐकणार आहोत श्रीमती वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 49 अहिल्याचा उद्धार. त्यापूर्वी ओम नमो रामा ओम ह्या मंत्राचा मी उद्घोष करीत आहे. तुम्ही ऐका व माझ्याबरोबर पण करा. ओम नमो रामा ओम. ओम नमो रामा ओम नमो रामा ओम. अहिल्याचा उद्धार. अंडकोश रहित असलेला इंद्र फार घाबरला. भीती त्याच्या डोळ्यात दिसू लागली. तो अग्नी आदी देव, सिद्ध, चारण आणि गंधर्वांना म्हणाला, महात्मा गौतमाच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याकरता मी त्यांना राग आणून देवाचेच कार्य केले आहे. क्रोधाने त्यांनी मला अंडकोश विरहित केले आहे आणि पत्नीचा परित्याग केला आहे. शाप द्यावयास लावून मी त्यांच्या मोठ्या तपश्चर्येचे अपहरण केले आहे. म्हणून देवतांनो, ऋषी समुदाय व चारण मिळून तुम्ही सर्व देव कार्य करणाऱ्या मला अंडकोश युक्त करा. इंद्राचे म्हणणे ऐकून मरुद्गणासह अग्नी आदी सर्व देव पितृदेवताकडे जाऊन म्हणाले, आपला एडका वृषणयुक्त आहे. इंद्राला वृषणरहित करण्यात आले आहे. एडक्याचे वृषण घेऊन इंद्राला द्या. वृषणरहित असलेला मेंढा तुम्हाला संतुष्ट करेल. तुम्हाला प्रसन्न करण्याकरता जो मानव तुम्हाला वृषणरहित मेष अर्पण करील त्याला तुम्ही त्या दानाचे उत्तम व पूर्ण फळ द्या. अग्नीचे म्हणणे ऐकून पितृदेवता एकत्र जमल्या. मेषाचे वृषण काढून त्यांनी त्या सहस्राच्या शरीराला योग्य ठिकाणी जोडले. काकुत्सा तेव्हापासून तेथे आलेल्या पितृदेवता वृषणरहित मेषाचा उपयोग करतात व मेष दान करणाऱ्याला त्याचे फळ देतात. रघुनंदना, तेव्हापासून महात्मा गौतमाच्या तपश्चर्येच्या प्रभावाने इंद्राला मेष वृषण धारण करावे लागले. महातेजस्वी रामा, तू आता पुण्यकर्मा गौतमाच्या आश्रमात चल आणि देवरूपिणी महाभागा अहिल्याचा उद्धार कर. विश्वामित्राचे म्हणणे ऐकून रामाने लक्ष्मणासह विश्वामित्राच्या मागे जाऊन त्या आश्रमात प्रवेश केला. मानव किंवा असुर ह्यांना अहिल्या दिसू शकत नव्हती, परंतु रामाला तपश्चर्येच्या प्रभावाने तळपणारी महाभागा अहिल्या दिसली. तिचे स्वरूप दिव्य होते. विधात्याने तिला प्रयत्न करून घडवले होते. ती मायेने निर्माण केल्याप्रमाणे वाटत होती. धुराने व्याप्त झालेल्या प्रज्वलित अग्निज्वालेप्रमाणे तिचे शरीर होते. तुषार व अभ्र ह्यांनी आवृत्त झालेल्या चंद्रप्रभेप्रमाणे किंवा पाण्यात दिसणाऱ्या सूर्याच्या दुर्धर्ष प्रभेसारखी ती वाटत होती. गौतमाच्या शापामुळे तिला रामदर्शन घडेपर्यंत ती त्रैलोक्यातील सर्वांना अदृश्य होती. रामदर्शनामुळे जेव्हा तिचा शापाचा अंत झाला तेव्हा ती सर्वांना दिसू लागली.
राम लक्ष्मणाने प्रसन्नतेने तिच्या चरणांना स्पर्श केला. गौतमाच्या शब्दाची आठवण ठेवून तिने चित्त स्थिर करून अर्ध पाद्य इत्यादी देऊन अतिथी सत्कार केला. रामाने अहिल्याच्या आतिथ्याचा विधीपूर्वक स्वीकार केला. त्यामुळे देवांच्या दुधुंबीच्या आवाजात मोठी पुष्पवृष्टी झाली. गंधर्व आणि अप्सरा ह्यांनी मोठा फार उत्सव केला. गौतमाच्या अधीन असलेली अहिल्या तपोबलाने शुद्ध झालेली पाहून देवांनी धन्यवाद देऊन तिची प्रशंसा केली. महातेजस्वी गौतमसुद्धा अहिल्या मिळाल्यामुळे सुखी झाले. रामाची विधिवत पूजा करून त्यांनी तपश्चर्येला पुन्हा आरंभ केला. गौतम महामुनींनी विधीपूर्वक आदर सत्कार केल्यानंतर राम मिथिलेला गेले. सर्ग 49 इथेच संपत आहे. आपण पुन्हा भेटूया पुढच्या भागात. आपल्या सगळ्यांना जर हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया रामायणाच्या पुढच्या भागात. धन्यवाद. नमस्कार. राम राम. जय श्रीराम. धन्यवाद.